हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण पिरियडिक टेबल कशा पद्धतीनं लक्षात ठेवता येईल, म्हणजेच 118च्या 118 इलेमेंट आपल्याला कोणत्या पद्धतीनं लक्षात ठेवता येतील आणि ते आपल्याला 2 ते 2.5 मिनिटांमध्ये कशा पद्धतीनं लिहिता येईल यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की हे पिरियडिक टेबल कसं लक्षात ठेवायचं. त्या पद्धतीनं तुम्हाला सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीनं लक्षात ठेवा, किंवा तुमच्याकडं दुसऱ्या काही ट्रिक्स असतील किंवा तुम्ही काही निमोनिक्स त्या इलेमेंटची नावं लक्षात ठेवण्यासाठी तयार केली असतील. निमोनिक्स म्हणजे या इलेमेंटच्या नावांची आद्याक्षरं घेऊन काही वाक्य, फनी वाक्य तयार करायचं. अशा पद्धतीनं जर तुम्ही ते लक्षात ठेवणार असाल तर त्याही पद्धतीनं प्रयत्न करून बघा. जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे 118 इलेमेंट लक्षात ठेवायचे आहेत आणि पिरियडिक टेबल लिहिण्याचा प्रयत्न न बघता लिहिण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. आता आज आपल्याला या टॉपिकची सुरुवात करायची आहे. त्याच्यामधला पहिला आजचा जो पॉईंट आपला आहे तो आहे इंट्रोडक्शन. त्यालाच आपण ब्रीफ हिस्ट्री ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बघा, इंट्रोडक्शन बघत असताना आता पहिल्यांदा आपण 10वीमध्ये हा टॉपिक शिकला, त्याच्यावरती काही गोष्टी रिकॉल करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला कॅन यू रिकॉल ही चौकट या ठिकाणी दिसते आहे. याच्यामधले आपण हे ओळीनं जे मुद्दे आहेत त्याच्यावरती डिस्कशन करूया, काही पॉईंट रिकॉल करूया आणि मग आपण या प्रत्यक्ष आपल्या इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, व्हॉट वॉज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स बिफोर द नॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता क्लासिफिकेशन करण्यापूर्वी हे आजचं जे मॉडर्न पिरियडिक टेबल दिसतंय ते एका दिवसात तयार झालेलं नाही. 100 वर्षामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी प्रयोग करून मग हे पिरियडिक टेबल आलेलं आहे. पण हे क्लासिफिकेशन जेव्हा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ॲटमचं माहिती नव्हतं त्यावेळेस कशा पद्धतीनं केलं गेलं असेल, त्यावेळेस काय शास्त्रज्ञांनी विचार केला असेल, तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा अगदी थोडे म्हणजे 31 इलेमेंट जेव्हा शास्त्रज्ञांना माहिती होते त्यावेळेस स्ट्रक्चर ऑफ ॲटम माहिती नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी हे इलेमेंट कशा पद्धतीनं अरेंज केलेले आहेत, तर त्यावेळेस ढोबळमानानं हे इलेमेंट जे आहेत ते त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजवरती आधारित असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि त्यावेळेस या इलेमेंटचं क्लासिफिकेशन मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स या पद्धतीनं या इलेमेंटचं सुरुवातीला क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. यानंतर मात्र इलेमेंटची संख्या जशी जशी वाढत गेली तसं तसं 19व्या शतकामध्ये मात्र या इलेमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यासाठी शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी त्या इलेमेंटचे फिजिकल, केमिकल प्रॉपर्टीज, मास नंबर याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यावर आधारित असणारं क्लासिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे क्लासिफिकेशन करण्यामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांचं योगदान आहे, तर आपल्याला या ठिकाणी दुसरा पॉईंट जो आहे ते रिकॉल करण्यामधला तो आहे, नेम द सायंटिस्ट हू मेड द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स इन द 19th सेंचुरी. तर 19व्या शतकामध्ये मग असे प्रयत्न कोणी केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला पहिला प्रयत्न जो केलेला आहे तो 1817 साली जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर यांनी हा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी इलेमेंटचे मास नंबर जे आहेत ते त्या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत आणि त्यांच्या असं लक्षात आलं आहे की हे इलेमेंट जे आहेत त्यांच्या मास नंबरच्या चढत्या क्रमानं जर ते लावले तर त्याच्यामध्ये मधल्या इलेमेंटचा मास नंबर हा त्याच्या शेजारी असणाऱ्या 2 इलेमेंटच्या मास नंबरची ती सरासरी असते. आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस डोबेरायनरने 1817मध्ये ट्राय म्हणजे 3 इलेमेंटचा गट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मधल्या इलेमेंटचा मास नंबर हा उरलेल्या 2 त्याच्या अगोदरच्या आणि नंतरच्या येणाऱ्या इलेमेंटच्या मास नंबरची ती सरासरी असते असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यालाच आपण डोबेरायनर्स ट्रायड असं म्हणतो. त्याच्यानंतर
साधारणपणे 1866मध्ये न्यूलँड्स नावाच्या इंग्लिश सायंटिस्टनं त्या ठिकाणी ह्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे तर हे जे इलेमेंट्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या एकसारखे फिजिकल प्रॉपर्टीज असणारे इलेमेंट त्यांनी एका गटामध्ये केलेले आहेत. आणि या पद्धतीनं त्यांना त्यावेळेस असं दिसून आलं आहे की ठराविक पिरियडनंतर या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज पुन्हा पुन्हा रिपीट होतात. आणि त्यालाच त्यांनी न्यूलँड्स ऑक्टेव्ज असं म्हटलेलं आहे. म्हणजे 7 इलेमेंट्स नंतर पुन्हा 8वा इलेमेंट आहे तो पहिल्या इलेमेंटसारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. जसं की आपल्याला माहिती आहे की संगीतामध्ये सप्तसूर असतात, सप्तक असतं, सारेगमपध नी आणि पुन्हा सा येतो तो पहिल्या साचा रिपीट असतो. या पद्धतीनं ठराविक कालावधीनंतर इलेमेंटच्या गुणधर्मामध्ये सुद्धा रिपिटेशन झालेलं दिसतं. आणि अशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करून त्यांनी 8 इलेमेंटचा त्या ठिकाणी गट केलेला आहे आणि त्याला त्यांनी ऑक्टेव्ज असं म्हटलेलं आहे. आणि त्यालाच आपण न्यूलँड्स ऑक्टेव्ज असं म्हणतो. पण पुढे जाऊन असं लक्षात आलं की या न्यूलँडच्या ऑक्टेव्हला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. आणि मग पुढं वेगळ्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले आणि मेंडेलिव्हनी त्या ठिकाणी 1869मध्ये त्या ठिकाणी हे इलेमेंट जे आहेत साधारणपणे त्यावेळेस 63 इलेमेंट नोन होते, तर त्यांचं क्लासिफिकेशन नव्यानं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मेंडेलिव्हनी त्यावेळेस काय केलेलं आहे तर हे जे चित्रात दाखवलेले आहेत या पद्धतीने हे त्यावेळेस माहिती असणारे 63 इलेमेंट जे आहेत ते त्यांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमानं या ठिकाणी दाखवल्या पद्धतीने लावून घेतले. शिवाय त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, तर यासारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला आहे. शिवाय या ठिकाणी या डायग्रॅममध्ये टेबलमध्ये दाखवलेले जे आहेत ते हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स जे आहेत मेटलचे ते त्यांनी कन्सिडर केलेले आहेत. त्यांच्या गुणधर्मांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यावेळेस मेंडेलिव्हच्या असं लक्षात आलेलं आहे की हे इलेमेंट जे त्यांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमानं लावलेले आहेत त्यांचा मास नंबर आणि त्यांच्या ह्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज यांच्यामध्ये एक कोरिलेशन आहे. न्यूलँडच्या ऑक्टेव्हचा धागा पकडून त्यांनी हे त्यावेळेस माहिती असणारे 63 इलेमेंट जे आहेत ते या 8 गटांमध्ये त्या ठिकाणी ते विभागलेले आहेत. तेव्हा मेंडेलिव्हच्या असं लक्षात आलेलं आहे की एका गटामध्ये येणारे उदाहरणार्थ ग्रुप फर्स्टमध्ये येणारे जे काही सगळे इलेमेंट आहेत किंवा ग्रुप सेकंडमध्ये असणारे इलेमेंट असतील, या ठिकाणी बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, स्ट्रॉन्टियम, त्या काळी खालचे खूप कॅडमियम असेल इथंपर्यंत खालचे इलेमेंट्स त्या काळी माहिती नव्हते. पण हे जे इलेमेंट आहेत ते एका गटामध्ये येणारे इलेमेंट त्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत. एकसारख्या प्रॉपर्टी असणारे सगळे इलेमेंट हे एका गटामध्ये आले आहेत आणि शिवाय त्यांच्या मास नंबरच्या चढता क्रमानं ते अरेंज झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं खरं तर हा पहिला यशस्वी प्रयत्न पिरियडिक टेबल तयार करण्याचा त्या ठिकाणी मेंडेलिव्हनी केलेला आहे. या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काही ठिकाणी आपल्याला गॅप पाहायला मिळते, कारण त्या ठिकाणी इलेमेंटचा त्यावेळेस शोध लागलेला नव्हता. पण मास नंबरच्या चढत्या क्रमानं ते इलेमेंट लावल्यानंतर त्या ठिकाणची त्यांनी जे इलेमेंट माहिती नाहीत त्या ठिकाणी ती गॅप सोडलेली आहे. ज्या इलेमेंटचा मास नंबर माहिती आहे त्यांच्या चढत्या क्रमानं ते लावलेले आहेत. अशा पद्धतीनं पहिलं क्लासिफिकेशन केलं गेलं इलेमेंटचं, ज्याच्यामध्ये मास नंबर आणि त्यांच्या प्रॉपर्टीज यांच्यामध्ये काही कोरिलेशन आहे. आणि हे रिलेशन जे आहे ते मेंडेलिव्हनी लॉच्या स्वरूपात दिलं, ज्याला आपण मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ असं संबोधतो. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ.
आता आपल्याला हा 10वीला झालेला आहे, त्याचं स्टेटमेंट आपल्याला फक्त या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं सुद्धा आहे आणि हे तुम्ही 10वीला सगळं स्टडी केलेलं आहे, म्हणून आपण ब्रीफ हिस्ट्री थोडक्यामध्ये आपण तो भरभर आपण ही हिस्ट्री त्या ठिकाणी बघतोय. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक लॉचं स्टेटमेंट बघा. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. या ठिकाणी आपण पिरियडिक फंक्शन हा शब्द पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग आपण मेंडेलिव्हचे हे लॉ जो आहे तो त्या ठिकाणी बघणार आहोत. पिरियडिक मीन्स रिकरन्स ऑर रिपिटेशन आफ्टर सर्टन इंटरवल. मग हे रिपिटेशन एखाद्या घटनेचं, गोष्टीचं किंवा या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीचं रिपिटेशन अपेक्षित त्या ठिकाणी आहे. या रिपिटेशनला आपण पिरियडिक असं म्हणतो किंवा पिरियडिक फंक्शन असं म्हणतो. उदाहरणार्थ असं रिपिटेशन आपल्याला निसर्गामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये रात्रीनंतर दिवस, दिवसानंतर पुन्हा रात्र किंवा सीझन्स जे आहेत त्याच्यामध्ये तुमचं उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा आणि पुन्हा उन्हाळा किंवा अमावस्येनंतर पौर्णिमा आणि पौर्णिमेनंतर पुन्हा अमावस्या. या पद्धतीनं आपल्याला निसर्गामध्ये हे रिपिटेशन होताना दिसतं. त्याच पद्धतीनं मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचं सुद्धा रिपिटेशन होतं, आपल्याला माहितीच आहे. आता या ठिकाणी मेंडेलिव्हचा जो हा पिरियडिक लॉ आहे, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. याचा आपल्याला अर्थ सांगता येईल की एलिमेंट जेव्हा त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं लावले तर त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचं पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. असा या स्टेटमेंटचा अर्थ आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीनं मेंडेलिव्हनी दिलेला हा जो पिरियडिक मेंडेलिव्ह लॉ जो आहे तो त्यावेळेसच्या या एलिमेंट्सना व्यवस्थित लागूही होत होता. तरी पण काही लिमिटेशन्स त्या ठिकाणी आले आणि पुन्हा एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन अजून कसं चांगल्या पद्धतीनं करता येईल या दृष्टीनं शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू झाले. असं असलं तरी मेंडेलिव्हची पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक क्लासिफिकेशनचे बरेचसे त्या ठिकाणी फायदेसुद्धा आहेत आणि ते आपण गेल्या 10वीच्या इयत्तेमध्ये मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल याच्यामध्ये आपण ते अभ्यासलेले आहेत. अशा पद्धतीचे हे प्रयत्न मेंडेलिव्हनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे साधारणपणे 1869 ते 1872 या कालावधीमध्ये केलेले आहेत. याच दरम्यान याच कालखंडामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे ते त्या ठिकाणी अभ्यासलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉनची डिस्कवरी 1897 साली झालेली आहे, तर 1911ला प्रोटॉनची डिस्कवरी झालेली आहे. आणि पुढे जाऊन रुदरफोर्डनं 1920मध्ये जर ॲटममध्ये निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन असतील आणि पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन त्या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे न्यूट्रल असे काही पार्टिकल्स ॲटममध्ये असावेत असं 1920मध्ये प्रिडिक्ट केलेलं आहे. आणि या डिस्कवरीमुळं त्या ठिकाणी पिरियडिक टेबलमधले जे इलेमेंट आहेत त्यांचं क्लासिफिकेशन वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हा पहिला प्रयत्न हेनरी मोसले या शास्त्रज्ञानं 1913 साली केलेला आहे. आणि त्यासाठी मोसलेनी काय केलेलं आहे तर त्यांनी या इलेमेंट्सचा एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी त्या ठिकाणी केलेला आहे. एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय तर मोसलेनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या इलेमेंट्सनी केलेल्या एक्स-रेच्या फ्रिक्वेन्सीचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं आहे की ह्या एक्स-रे जे इमिट केलेले त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर याच्यामध्ये रिलेशन आहे की ना की त्याचा मास नंबर. त्यासाठी मोसलेनी
इमिट केलेल्या एक्सरेची फ्रिक्वेन्सी ही ॲटॉमिक नंबर बरोबर त्या ठिकाणी ग्राफमध्ये प्लॉट केली. एक्स ॲक्सिसवरती ॲटॉमिक नंबर आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी अंडररूट फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्या ठिकाणी या फ्रिक्वेन्सीचं वर्गमूळ जे आहे ते त्यांनी वाय ॲक्सिसवरती प्लॉट केलं. तेव्हा त्या या पद्धतीनं स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी ऑब्झर्व झालेली आहे. आणि त्याचं जे रिलेशन आहे फ्रिक्वेन्सी आणि ॲटॉमिक नंबरमधलं रिलेशन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. दॅट इज अंडररूट न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ए इंटू झेड मायनस बी, वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी, A and B are both they are the constants and Z is our atomic number. याचाच अर्थ ॲटम च्या प्रॉपर्टीज ह्या ॲटॉमिक नंबरशी रिलेटेड आहेत आणि म्हणून we can say that the atomic number Z was the more fundamental property of an atom than its mass number. As a result, Mendeleev's periodic law was modified and is named as modern periodic law. आता या modern periodic lawचं स्टेटमेंट काय आहे? The physical and chemical properties of elements are a periodic function of their atomic number. कारण या लॉमध्ये ॲटॉमिक नंबर हे फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केलेलं आहे. आणि मेंडेलिव्हनी दिलेल्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी पकडून क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळं मेंडेलिव्हनी जो दिलेला हा पिरियडिक लॉ आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन मोस्लीनी केलं आणि तेच स्टेटमेंट या ठिकाणी या पद्धतीने दिलेलं आहे. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ element are a periodic function of their atomic number. याचा अर्थ इलेमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या इलेमेंटच्या ॲटॉमिक नंबरवरती अवलंबून असतात आणि त्या ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा रिपीट होतात. हे झालं मॉडर्न पिरियडिक लॉचं स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचा अर्थ आपण प्रत्यक्ष मॉडर्न पिरियडिक टेबल समजून घेताना तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात येईल. यानंतर त्यामुळं आपण पुढचा पॉईंट बघतोय, मॉडर्न पिरियडिक टेबल, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. इट इज ऑल्सो नोन ॲज लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. वी मे से दॅट इट इज मॉडर्न पिरियडिक टेबल ऑर लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. ॲक्च्युली इट इज रिवाइज्ड वर्जन ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. नाव सी हिअर, like that of Mendeleev's periodic table, in this modern periodic table there are some vertical columns which are known as groups and some horizontal lines which are known as periods. In Mendeleev's periodic table we know that there are 8 vertical groups and 7 horizontal rows which has Mendeleev called as a series. त्या ठिकाणी मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हनं आडव्या असणाऱ्या या रोजना सिरीज असं संबोधलेलं आहे आणि उभ्या कॉलम्सना ग्रुप संबोधलेला आहे. त्या पद्धतीनंच आपल्या या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा आपल्याला व्हर्टिकल किंवा उभे कॉलम असे दिसत आहेत. त्यांची संख्या किती आहे तर टोटल 18 त्या ठिकाणी ग्रुप असलेले दिसतात. या ठिकाणी ग्रुप नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ते या पद्धतीनं 18पर्यंत म्हणजे 18 कॉलम आहेत ज्याला की ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. आणि आडव्या असणाऱ्या ज्या रांगा आहेत ज्याला आपण आता पिरियड्स असं संबोधतो तर ते आहेत 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर 7 आडव्या रांगा आणि 18 उभे कॉलम आहेत. हे एकमेकांना जिथं छेदतात त्या ठिकाणी आपल्याला बॉक्स मिळतो. त्याच्यामध्ये
आपल्याला हे इलेमेंट बसवलेले दिसतात. तर असे हे किती इलेमेंट आहेत, तर 118 इलेमेंट त्या ठिकाणी आपल्याला असे दिसत आहेत. पद्धतीनं आपल्या या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किंवा ज्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल म्हणतोय त्याच्यामध्ये उभे 18 ग्रुप आणि आडव्या 7 पिरियड आहेत. आणि हे नंबरिंग जे आहे इट इज रिकमेंडेड बाय IUPAC नॉमिनक्लेचर. IUPAC दॅट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, त्याला IUPAC असं म्हणायचं. तर IUPACनं हे नंबरिंग जे आहे ते मान्य केलेलं आहे. आता या पिरियडिक टेबलचं ढोबळमानानं 4 विभागांमध्ये किंवा ज्याला आपण ब्लॉक म्हणतो ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी विभाजन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला ब्लॉक आहे तो S ब्लॉक. इट इन्क्लूड्स ग्रुप नंबर 1 अँड 2. दुसरा ब्लॉक आहे तो त्याला म्हणायचं P ब्लॉक. त्याच्यामध्ये येतात ग्रुप नंबर 13 ते 18 हे 6 ग्रुप त्याच्यामध्ये येतात. आणि तिसरा ग्रुप जो आहे तो D ब्लॉक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये येतात ते मधले असणारे हे 10 ग्रुप. दॅट इज ग्रुप नंबर 3 to 12. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12 अशा पद्धतीने हे 10 ग्रुप हे D ब्लॉकमध्ये येतात. आणि चौथा जो ब्लॉक आहे तो म्हणजे F ब्लॉक. याच्यामध्ये 2 सिरीज येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि दुसरी आहे ॲक्टिनाइड सिरीज. तर अशा पद्धतीनं हे आपलं पिरियडिक टेबल हे मुख्य करून 4 विभागांमध्ये किंवा ब्लॉकमध्ये विभागलेलं आहे. दॅट इज S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक अँड F ब्लॉक. यामध्ये S ब्लॉक इट इज प्लेस्ड ॲट एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियडिक टेबल. या ठिकाणी आपण S ब्लॉक पाहू शकतो. तो पिरियडिक टेबलच्या डाव्या बाजूला एकदम ठेवलेला आहे. तर P ब्लॉक इट इज प्लेस्ड ॲट एक्स्ट्रीम राईट ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या उजव्या बाजूला P ब्लॉक ठेवलेला आहे. आणि D ब्लॉक जो आहे तो मिडल ऑफ द पिरियडिक टेबल, पिरियडिक टेबलच्या मध्यभागी आहे. आणि F ब्लॉक इट इज प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या बॉटमला या पद्धतीनं F ब्लॉकचे इलेमेंट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता या प्रत्येक ब्लॉकमध्ये इलेमेंट किती आहेत, तर या ठिकाणी तुम्ही काउंट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की S ब्लॉकमध्ये हायड्रोजन जर तुम्ही त्याच्यात कन्सिडर केला, म्हणजे आता हायड्रोजन हा अलीकडच्या काही काळामध्ये IUPACने त्याला स्वतंत्र अशी सेंटरला जागा दिलेली आहे. पण आता या चित्रात दाखवल्या पद्धतीनं आपण जर कन्सिडर केलं तर हायड्रोजन हा पहिल्या ग्रुपचा इलेमेंट धरला तर त्या ठिकाणी तुम्हाला 13 इलेमेंट S ब्लॉकमध्ये असलेले दिसतात. तर P ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 37 इलेमेंट असलेले या ठिकाणी दिसतात. तर D ब्लॉकमध्ये टोटल आपल्याला 40 इलेमेंट त्या ठिकाणी असलेले दिसतात. तर F ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड सिरीजचे 14, ॲक्टिनाइड सिरीजचे 14 म्हणजे असे 28 इलेमेंट त्या ठिकाणी F ब्लॉकच्या मध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले दिसतात. आता या पिरियडिक टेबलमध्ये हे जे आपण 4 ब्लॉक केलेले आहेत त्यांना S, P, D आणि F असंच F ब्लॉकचे इलेमेंट असंच आपण का संबोधतो हे आपल्याला आता बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या इलेमेंटचं म्हणजे 118 इलेमेंट्सचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे. आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियडिक टेबल याचा त्या ठिकाणी घनिष्ठ असा संबंध आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर आधारित असं या इलेमेंटचं क्लासिफिकेशन S, P, D आणि F मध्ये झालेलं आहे. तर आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा तिसरा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आज हे पिरियडिक टेबल जे आहे ते नजरेखालून घालायचं आहे. इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर, त्यांचे सिम्बॉल आणि त्यांची पोझिशन ही या ठिकाणी बारकाईनं बघायची आहे आणि पिरियडिक टेबल न बघता काढण्याचा सराव करायचा आहे.